16 संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. त्या आलेल्या 16 संघांचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. जे संघ विजयी झालेले आहेत त्या संघाने कुठेही जायचं नाही आहे, या ठिकाणी थांबायचं आहे, कारण आपली स्पर्धा अगदी वेळेत या ठिकाणी सुरू झाली आहे आणि वेळेतच संपेल. त्यामुळे सर्वांचं सहकार्य हे फार महत्त्वाचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि सलामीचे फलंदाज आहेत कात्रज सानवाडी संघाकडून मंगेश आणि प्रशांत. कारण जर पाहायला गेलं तर 43 म्हणजेच 43 धावांचं एक मोठं टार्गेट डोळ्यासमोर असेल ते या दोन्ही फलंदाजांचं. 18 चेंडू आणि 43 धावा. VRCC देगाव रुकी सुपर किंग या दोन्ही कर्णधाराने मंचाकडे यायचं आहे. रुकी सुपर किंगचे कर्णधार आणि गोलंदाज आहेत स्वतः यजमान संघाकडून पाहावं लागेल. पहिले षटक संघाने कोणाला या ठिकाणी प्रशासन करतात ते देखील पाहावं लागेल, कारण मोठी धावसंख्या आहे आणि मोठी धावसंख्या करत असताना या ठिकाणी कात्रज संघ नक्कीच मोठी फटकेबाजी करेल. परंतु त्या VRCC देगाव रुकी सुपर किंग या दोन्ही संघाच्या नाणेफेकसाठी मी संतोष कातकर यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करायचे. स्टार ऑफ द मॅच आपण जातोय मैदानामध्ये. पंचांचा इशारा होतोय. सुरुवात झालेली आहे. पहिलं षटक ज्यांच्या हातामध्ये चेंडू असेल तर सुशांत, परंतु सुशांत याने पहिला चेंडू वाईटच्या दिशेने फेकला गेला चेंडू आणि या ठिकाणी खातं उघडलं गेलं ते कात्रज सानवाडी संघाचं. या वाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धाव, एक बोनस पॉइंट या ठिकाणी मिळालेला आहे कात्रज सानवाडी संघाला. एक मोठं टार्गेट असेल कात्रज संघासमोर. नक्कीच हे टार्गेट परिपूर्ण करण्यासाठी हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये जाताना आपण पाहतो. या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी मोठा झेल होतोय आणि मोठा झेल होऊन या ठिकाणी बाद होतोय. सलामीची जोडी या ठिकाणी माघारी परतते. जल्लोष होतोय तो यजमान संघ यांच्या मोठा जल्लोष होताना आपण पाहतोय आणि नाराजी पाहतोय ते कात्रज सानवाडी संघाची, कारण सलामीचा हा फलंदाज या ठिकाणी माघारी परततोय. प्रशांत ज्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला. पहिला चेंडू हा वाईटच्या दिशेने फेकला गेला, परंतु पुढील चेंडू जो फेकला गेला हा मला विकेट घेण्यासाठीच फेकायचा आहे याच उद्देशाने या ठिकाणी गोलंदाजी करतोय तो सुशांत. दाद द्यावी लागेल या गोलंदाजीला, कारण मोठं टार्गेट करत असताना प्रशांत यांनी देखील मोठं टार्गेट ठेवून मैदानामध्ये उतरला होता, परंतु थोडंसं अपयशी ठरला. आता प्रशांत यांच्या जागांसाठी जातोय मैदानामध्ये दाखल झालाय तो प्रफुल्ल. मोठी जबाबदारी असेल संघाची, कारण संघाला जिंकायचं असेल तर या ठिकाणी उत्तमरित्या फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा काय होतंय, पुन्हा एकदा हा पंचांचा इशारा येतोय. हा वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव, एक दोन वाईट चेंडूच्या वाईटच्या रूपाने दोन अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळालेल्या आहेत कात्रज संघाला. पुढील चेंडू सुशांतचा पाहूया आणि पुन्हा एकदा मला वाटतंय पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू, एका मागोमाग एक असे या ठिकाणी वाईट चेंडू फेकले जात आहेत, कारण ज्या पद्धतीने सुशांतने जी गोलंदाजी केली होती एक मोठा विकेट देखील त्यांना मिळाला होता, त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी गोलंदाजी करायची आहे, परंतु अजूनही चेंडूला योग्य दिशा मिळाली नाहीये. त्यामुळे हा चेंडू वाईटच्या रूपाने या ठिकाणी फेकला जातोय. पुन्हा एकदा सज्ज असेल तो सुशांत आणि या ठिकाणी काय होतंय तर या ठिकाणी जबरदस्त चेंडू फेकला जातोय. पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू, एका मागोमाग एक या ठिकाणी आपण वाईट फेकताना पाहतोय सुशांत, कारण ज्या पद्धतीने एक गडी बाद झालेला आहे. 4 वाईट आपण या ठिकाणी फेकलेले आहेत आणि या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी मोठा फटका जातोय. पंचांचा देखील इशारा पाहावा लागेल, कारण या ठिकाणी
येतोय येतोय हा चौकार, 4 धावा. कारण आता मोठं मात्र दडपण आलेलं असेल ते सुशांतवरती. पहिला एक गडी बाद सुशाने नक्की केला होता, परंतु 4 वाईट देऊन हा चौकार दिलेला आहे. त्यामुळे नक्कीच सुशांतवरती मोठं दडपण असेल या पुढील चेंडू फेकण्याचं. जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी करतायत कात्रज संघाकडून. जबरदस्त दाद द्यावी लागेल. काय होतं या ठिकाणी, झेल होतोय का? पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार, 6 धावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजाला, कारण ज्याने ही जागा आपल्या संघाची जागा पूर्ण भरून काढलेली आहे. पहिला एक गडी बाद होत असताना एक चौकार आणि हा एक षटकार ठोकून 2 चेंडूवरती 10 धावा घेतलेल्या आहेत. तो प्रफुल्ल जबरदस्त या ठिकाणी फॉर्म मध्ये आपण पाहतोय. आपल्या संघासाठी मोठी जबाबदारी घेऊन आलेला आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू फिरकावला जातोय. बॅटला कडा लागून हा चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या मागे. पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा 4 धावा, एका मागोमाग एक चौकार, एक षटकार आणि एक चौकार. प्रफुल्ल याच्या फलंदाजीला दाद द्यावी लागेल. आपल्या संघाला जिंकवायचंय, आपल्या संघाला जिंकून पुढे न्यायचंय. यासाठीच मला मोठी फटकेबाजी करावी लागेल, यासाठीच मला मोठी रणनीती आखावी लागेल. आणि ही रणनीतीच आपण पाहतोय. संघाला जिंकण्यासाठी या ठिकाणी मेहनतीने फटकेबाजी करतोय तो प्रफुल्ल. आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या आता पोहोचते, धावसंख्या होते 18 धावा. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 18 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू फेकला जातोय. जबरदस्त चेंडू होता हा, न समजलेला चेंडू होता प्रफुल्लाला आणि एका धावेचं समाधान मानावं लागलं. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 19 धावा. नक्कीच कुठेतरी असं वाटलं होतं की एवढी मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी केली गेली आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना कात्रज सानवाडी संघाकडून पहिला गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी एक मोठं प्रेशर दडपण येईल. परंतु ज्या पद्धतीने प्रफुल्ल यांनी जी फलंदाजी केली होती त्या फलंदाजीला या ठिकाणी दाद द्यावी लागेल. त्यामुळेच ही धावसंख्या एवढी मोठी उभारू शकले सानवाडी संघ. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते, धाव फरक सांगतोय 20 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 20 धावा, 20. आता समीकरण पाहावं लागेल. 12 चेंडू 23 धावा. पहिल्या 6 चेंडू मध्ये 20 धावा मिळाल्या. आता समीकरण होतंय 12 चेंडू 23 धावा. या ठिकाणी दुसरं षटक फेकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत गोलंदाज आहेत. गोलंदाजाचं नाव सांगायचंय सानवाडी संघ कात्रज. आपला राखीव खेळाडू आम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे. VRCC देगाव आणि रुपी सुपर किंग या दोन्ही सामन्यांचे यजमान संघ नाणेफेक होत आहे. यजमान संघ आपला राखीव खेळाडू द्या. या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी पहिला चेंडू फेकला जातोय आणि पहिल्या चेंडूचं स्वागत होतंय चौकाराने. आणि फलंदाज आहेत ज्यांच्या बॅट मधून निघालेला हा चौकार आहे मंगेश. रुकी सुपर किंग यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. सलामीचा फलंदाज अजूनही मंगेश मैदानामध्ये आहे. मंगेशला जर सुरू गवसला तर नक्कीच मंगेशची मॅच संपूर्ण माघारी परतेल असा हा मंगेश त्याला साथ देईल. तो जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा प्रफुल्ल, हीच जोडी या ठिकाणी आपल्याला फोडावी लागेल, तोडावी लागेल, मोडावी लागेल. जे काही करायचे ते आपल्याला करावे लागेल यजमान संघाला. कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी जी धावसंख्या या ठिकाणी उभी केली होती 43 धावांचं आव्हान होतं, ते आव्हान धावांचं पाठलाग करत असताना या ठिकाणी मोठी फटकेबाजी करताना पाहता ते कात्रज संघ. जबरदस्त या ठिकाणी चेंडू फेकला होता, जबरदस्त चेंडू होता, परंतु यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू निसटला आणि या ठिकाणी एक धाव नक्की मिळाली. या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यावं लागेल. चेंडू हातातून निसटला तर नक्कीच एक धाव पूर्ण होते असा हा मैदानाचं ह्या गणित आहे.
त्यामुळे हातातून चेंडू निसटला तर नक्कीच आपल्याला एक एक धाव या ठिकाणी घेता येईल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 25 धावा. दुसरं षटक प्रगतीपटावर. या ठिकाणी निर्धाव चेंडू आपल्याला फेकावे लागते. जिंकायचा असेल तर रोखून ठेवावं लागेल. निर्धाव चेंडू फेकावे लागतील. अशाच पद्धतीने चेंडू फेकावे लागतील परंतु पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. असे चालणार नाहीये कारण आपल्याला जर जिंकायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला चेंडू निर्धाव फेकावे लागतील. आपल्याला वाईट फेकायचे नाहीयेत परंतु या ठिकाणी मोठं दडपण आलेलं आहे कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा मिळाल्या आणि हे मोठं दडपण नक्कीच दुसऱ्या गोलंदाजांवरती येत असतं आणि तेच दडपण आपण येताना आपण पाहतोय. पुन्हा पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. ज्या पद्धतीने या ठिकाणी मोठी धावसंख्या उभी केली होती 43 धावांचं आव्हान होतं परंतु हे सहजासहजी आव्हान अवघड आव्हान या ठिकाणी सोपं केलंय ते या गोलंदाजांनी. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजीसाठी. पाहूया हा चेंडू फिगर काढला जातो. एक धाव नक्की मिळाले का? एक धाव मिळाले. 2 धाव घेतली का रनआउटचा खतरा नक्की होऊ शकतो परंतु या ठिकाणी 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते. धावसंख्या होते 29 धावा 29. स्ट्राईक वरती मात्र आता पोहोचलाय तो प्रफुल. ज्या प्रफुलने पूर्ण सामना या ठिकाणी खेचून आणलेला आहे तो प्रफुल अजूनही मैदानामध्ये आणि पुन्हा एकदा काय होतंय प्रफुल आणि हा प्रफुलच्या बॅट मधून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. जोपर्यंत प्रफुलला बाद करत नाही तोपर्यंत मॅच आपल्याकडे खेचून आपण आणत नाही असं हे समीकरण आम्हाला पाहायला मिळतंय आणि त्याच पद्धतीने प्रफुल या ठिकाणी या चौकार षटकारांची आतिषबाजी होताना आपण पाहतोय. कारण प्रफुल्ल सरनेम असेल ते मलेकर कारण ज्या पद्धतीने प्रफुल्लाची फलंदाजी आपण पाहतोय नक्कीच हे मोठं टार्गेट अगदी अवघड काम सोपं करून ठेवलंय ते प्रफुल्लाच्या फलंदाजीने. पुन्हा एकदा हा हेलिकॉप्टर शॉट होता मला वाटतंय परंतु हा एका धावेसाठी असेल. या ठिकाणी असं चालणार नाहीये. हातामध्ये चेंडू ठेवायचा. हातातून चेंडू जर निसटला नक्कीच एक धाव मिळते आणि पंचांचा इशारा येतोय ओव्हरची समाप्ती. 2 षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते. धावसंख्या होते 36 धावा. आता मात्र गणित बघावं लागेल. आता समीकरण पाहावं लागेल. आता मात्र समीकरण आलंय 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 7 धावा कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा मिळाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा मिळाल्या होत्या आणि हे 2 षटकामध्ये या एवढ्या मोठ्या धावसंख्या मिळाल्यामुळे शेवटच्या अंतिम या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये धावसंख्येची गरज असेल ती 7 धावा आणि स्ट्राईक मध्ये आता पोहोचला आहे तो प्रफुल्ल भावा. तुला काहीतरी आता या ठिकाणी 6 चेंडू 7 धावा. सलामी आता शेवटचा गोलंदाज असेल अभिनय. जर अभिनय यांनी ही जर मॅच आणली तर नक्कीच त्याची दाद द्यावी लागेल त्याच्या या गोलंदाजीला कारण 6 चेंडू 7 धावा या ठिकाणी करायच्या आहेत कात्रज सानवाडी संघाला. पुढचा सामना ना या ठिकाणी आपण पाहतोय काय होतंय. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आता मात्र समीकरण खूप वेगळं पाहायला मिळतंय. 5 चेंडू 3 धावा. सोपं काम झालेलं आहे ते कात्रज सानवाडी संघाचं आणि अवघड झालेलं आहे ते स्वतः उर्फी संघाचं कारण समीकरण आता आलेलं आहे 5 चेंडू 3 धावा. रिव्हर्स शॉट हा मारतो मॅच विनर शॉट. हा चौकार असेल आणि या 4 धावेच्या मदतीने या 43 धावांचं आव्हान या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. कात्रज सानवाडी संघ हा संघ विजयी झालेला आहे.
जो संघ विजय होईल तो पुढे सरकेल आणि जो संघ या ठिकाणी हारेल तो माघारी परतेल. त्यामुळे विजयी आणि पराजित दोन्ही संघांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. त्यानंतर पुढे होणारा सामना असेल VRCC देगाव रुकी सुपर किंग. रुकी सुपर किंग या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल घेतलेला आहे आणि प्रथम फलंदाज